Huh. Hello friends, welcome in online education of Sri Shahu Maharaj School. I am Sri K.N. Pawar sir. Today I am going to teach you how to change active voice into passive voice of future tense. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्युचर टेन्स या सिंपल फ्युचर टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स या दोन काळाच्या वाक्यांचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं बदलायचं ते मी शिकवणार आहे. बघा, आपला विषय आहे इंग्लिश. आपण काय शिकतो आहोत तर व्हॉइस ठीक आहे. तर बघा वाक्य, एक वाक्य, शी विल राईट अ लेटर. आता ह्या वाक्याच्या हा शब्द काय तर सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. हे दोन्ही काय आहे तर वर्ब आहे. हे कोणतं वर्ब आहे तर एक हेल्पिंग वर्ब आहे. हे कोणतं वर्ब आहे तर वर्ब इन फर्स्ट फॉर्म आहे. त्याच्यानंतर अ लेटर हे काय तर ऑब्जेक्ट आहे. अँड व्हॉट टाइप ऑफ दिस सेंटेन्स इज, दिस सेंटेन्स इज एन ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स. नाउ यू आर चेंजिंग दिस सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. आता हे वाक्य आपण काय करणार आहोत तर पॅसिव्ह व्हॉइस करणार आहोत. आणि हे वाक्य विल आणि राईट म्हणजे हेल्पिंग वर्ब विथ फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, मेन वर्ब असं जर आहे समजा तर दिस सेंटेन्स इज इन सिंपल फ्युचर टेन्स. साध्या भविष्य काळाचं हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं बदलायचं हे मी आता समजून सांगतो तुम्हाला. लक्षपूर्वक ऐकायचं. कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद, कर्म. दिस ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स अ लेटर, ऍक्टिव्ह व्हॉइस. This object becomes the subject of the passive voice. हे काय झालं तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं ऑब्जेक्ट आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टच्या ठिकाणी लिहिलं. ठीक आहे. सब्जेक्टच्या ठिकाणी लिहिलं की काळजीपूर्वक लक्षात ठेवायची गोष्ट, या वाक्यामध्ये वापरलेलं हे जे विल सहाय्यकारी क्रियापद आहे, शाल किंवा विल कोणत्याही कर्त्यासोबत वापरलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे हे विल आपण इथं जशाला तसं लिहू. ठीक आहे. जेव्हा ऍक्टिव्ह व्हॉइसचं भविष्यकाळाचं वाक्य, साध्या भविष्यकाळाचं वाक्य आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असतो त्यावेळेस या हेल्पिंग वर्बच्या सोबत काय करायचं, नेहमीसाठी बी हे सहाय्यकारी क्रियापद ठेवायचं. कोणतं ठेवायचं? बी हे सहाय्यकारी क्रियापद ठेवायचं. विल आहे विल बी, शाल आहे शाल बी असं लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे राईट क्रियापद आहे, हे राईट क्रियापद कोणत्या रूपात आहे? पहिल्या रूपात आहे. याला काय करायचं आपण तर वर्ब थर्ड फॉर्म मध्ये घ्यायचं. म्हणजे ह्या क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. आता राईट ह्या क्रियापदाचं तिसरं रूप काय आहे? बी. बीच्या नंतर काय लिहायचं आपण तर क्रियापदाचं, राईट ह्या क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं रिटर्न. काय लिहायचं? रिटर्न. आता क्रियापदाचं तिसरं रूप झालं की आणखी ठरलेला शब्द आपला, दॅट इज द फिक्स वर्ड when you are changing active voice into passive voice, and that word is by. च्या कडून ह्या अर्थाने हा शब्द वापरला जातो, म्हणून बाय लिहिलं. बाय लिहिल्यानंतर वाक्याचा जो कर्ता आहे, कोण कर्ता आहे? शी कर्ता आहे. शी ह्या कर्त्याचं योग्य रूप लिहायचं हा. कळलं आता? आता हे काय झालं तर दिस इज द सिंपल फ्युचर टेन्स ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस चेंज्ड इनटू पॅसिव्ह व्हॉइस. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं साध्या भविष्यकाळाचं क्रियापद वाक्य आपण काय केलं आता तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस केलं. आता याच्यानंतर लगेच मी काय करेन तुम्हाला तर भविष्यकाळाचंच पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं बदलायचं तेही सांगतो लगेच. ठीक आहे. तर बघा आता आणखी एक वाक्य, आणि ते वाक्य काय? हे दुसरं वाक्य सांगा.
you have भविष्य काळाचं वाक्य दुसरं have होणार नाही. You shall have written a letter. You shall have written a letter. आता ह्या वाक्याच्या मध्ये हा शब्द काय तर सब्जेक्ट आहे, हा एवढा शब्द काय तर वर्ब आहे बघा. आता याच्यामध्ये शाल हे काय तर एक हेल्पिंग वर्ब आहे, हॅव हे सुद्धा काय तर एक हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे. पण आणि रिटन हे काय तर एक वर्ब आहे, इन थर्ड फॉर्म आहे. आणि अ लेटर हे काय तर ऑब्जेक्ट आहे. आता इथं दोन हेल्पिंग वर्ब आहेत. आता हे दोन हेल्पिंग वर्ब कशासाठी, तर शाल किंवा विल हे क्रियापद कशासाठी, तर फ्युचर टेन्स व्यक्त करण्यासाठी. आणि हॅव हे क्रियापद कशासाठी, तर त्याचा पूर्ण काळ व्यक्त करण्यासाठी. आणि रिटर्न हे तर पूर्ण काळामध्ये वापरलं जाणारं क्रियापद आहे. आता याच्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स मी सांगितलं नाही तुम्हाला. का नाही सांगितला, कारण सेकंड टेन्स किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्स या टेन्सचं पॅसिव्ह वॉइस केलं जात नाही किंवा होत नाही, आणि म्हणून मी ते सांगितलेलंच नाही. त्याचबरोबर वाक्याचा चौथा काळ म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं देखील पॅसिव्ह वॉइस होत नसतं. आता तरी ह्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस होतं. आता याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे वाक्य आहे ऍक्टिव्ह वॉइस. त्या वाक्याला आपण काय करणार आहोत, तर पॅसिव्ह वॉइस करणार आहोत. आता हे जे पॅसिव्ह वॉइस करणार आहोत त्यावेळेस इन दिस सेंटेन्स ऑफ ऍक्टिव्ह वॉइस यू शॅल हॅव रिटन अ लेटर. In this sentence, a letter is an object of the active voice sentence. हे a letter हे काय तर active voiceच्या वाक्यातलं कर्म आहे. This object becomes the subject of passive voice. Active voiceच्या वाक्यातलं कर्म हे passive voiceच्या वाक्यामध्ये कुठे येतं, कर्त्याच्या ठिकाणी येतं. म्हणून आपण लिहू इथं a letter. a letter आता किती वचनी कर्ता आहे, सिंग्युलर आहे, एक वचनी आहे. म्हणून शाल इथं आपण जशाला तसं लिहायचं. शाल लिहा किंवा विल लिहा, कोणतंही लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. ठीक आहे. अ लेटर शाल. त्याच्यानंतर हॅव क्रियापद देखील जशाला कसं लिहायचं, शाल आणि हॅव दोन्ही लिहून झाल्याच्या नंतर पूर्ण वर्तमान पूर्ण भविष्य काळाचं ऍक्टिव्ह व्हॉइस वाक्य पॅसिव्ह व्हॉइस करत असताना इथं एक क्रियापदाचं म्हणजे टू बी क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं बीन. त्याच्यानंतर पूर्ण काळ असल्याच्यामुळे पूर्ण भविष्य काळ असल्यामुळे क्रियापदाचं तिसरं रूप ऑलरेडीच दिलेलं आहे तुम्हाला. आणि तेच क्रियापद काय करायचं, तर या ठिकाणी लिहायचं जसं ऍज इट इज, बिकॉज द थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब यू हॅव ऑलरेडी गिवन इन ऍक्टिव्ह व्हॉइस. त्याच्यानंतर आपल्याला ठराविक शब्द चार कडून या अर्थाने बाय. बायच्या नंतर या वाक्याचा अर्थ आहे यू. हा यू काय करायचं, तर जशा तसं लिहून. लक्षात. आता काय झालं, हे वाक्य पूर्णपणे जशास तसं म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलं. आतापर्यंत तुम्हाला सांगितलं बघा, लक्षपूर्वक आहे. आता 8 प्रकारचे टेन्स मी तुम्हाला शिकवले. त्यातला सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. हे किती झाले, 4 + 2 4 + 2 6. फ्युचर सिंपल सिंपल फ्युचर टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स असे एकूण किती झाले. देर आर 8 टेन्सेस विच I have taught you, and already I have told you that there are 12 subtenses of main tenses, past, present and future. Among these 12 subtenses you are required to change only 8 tenses which I have taught you now, and remaining 4 tenses never be changed from active voice to passive voice. एकूण 12 काळाच्या एकूण 12 उपप्रकारापैकी केवळ 8 प्रकारच्या वाक्यांचं 8 प्रकारच्या काळांचं हे पॅसिव्ह व्हॉइस केलं जात असतं. 4 प्रकारच्या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस होतच नसतं.
त्याच्यामुळे 8 प्रकारचे वाक्य मी तुम्हाला आता शिकवले. 4 प्रकारचे वाक्य शिकवली नाही किंवा त्याची पॅसिव्ह होतच नाही म्हणजे शिकवायची काही गरज नाही. यानंतर वाक्यांचे जे प्रकार असतात, आता मी काय शिकवले तुम्हाला, काळांचे प्रकार शिकवले. इथून आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय शिकवेन तुम्हाला, तर वाक्यांच्या प्रकारानुसार ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं चेंज करायचं हे शिकवेन. ठीक आहे. काही शंका असेल समजा इथपर्यंत शिकवलेल्या भागावरती तर मला फोन करून विचारा. माझा नंबर तुमच्यापैकी सगळ्यांच्याकडे आहे. ओके.